नमस्कार मंडळी. झाले न्याहारी म्हणजे नाश्ता करून आणि काका परत स्वतःच्या कामाला लागलेत. म्हणजे बिलं काढायला लागलेत. बिलं काढताना जी कोयती असते ना, ती धारीची लागते, एकदम धारदार लागते आणि हे काढणं पण रिस्की असतं. त्यांच्यावर वरंडी पण बांधून झाली आहेत. ह्यांना आमच्या इकडे वरण बोलतात. इथे आत्ते, बायताई, भाऊजी आणि इकडे काका असे सर्वजण कामं करतायत. हे आहे मशीनचं चक्र, पेट्रोल मशीनचं चक्र. आत्ते मला देते चॉकलेट, माय पान. आता परत इथे काका आपल्या परत कामाला लागलेत. आम्ही सर्वजण आमची कामं करतोय, काका स्वतःची कामं करतायत. इथे मला दिसले कण्हेरीचं झाड, तर मी काय सोडणार, मी पण काढलीत मग कण्हेरी. तर ही एवढी काढली आणि जे वरणी बांधून झाल्या होत्या त्या आम्ही नेऊन ठेवतोय. तिकडून आल्यावरती हे आहे सोन्याचं गाठोडं, म्हणजे दुपारचं जेवण. दुपारच्या जेवणामध्ये भात, चिकन आणि चिकनचा रस्सा, ब्रेड असं होतं आणि सर्वजण एकत्र जेवायला बसलेत. या अगोदर बसलेत म्हणून आम्ही सर्व त्यांना वाढून घेतो, मी आणि आत्ते. रानामध्ये वाढण्याची वेगळीच मजा असते आणि तसंही जेवणाची पण वेगळीच चव येते. तशा प्रकारे इथेही चाललंय. सर्वजण बसलेत आपापलं जेवण जेवत जेवत. मीही बसले मध्येच त्यांच्यामध्ये. माझं हे जेवण झाल्यानंतर बाबा सगळी भांडी घेऊन गेले. हा एक किडा. आणि हे नंतर आम्हाला थम्सअप होतं आणलेलं जेवण झाल्यानंतर पिण्यासाठी. आणि ताई, आम्ही बघायला जातोय गवत दुसरीकडचं, कारण हे गवत ना खूप पातळ आहे. आज गवत काढणार होतो म्हणून ताईला बोलवून घेतलंय आणि ही निघाली आई वरण घेऊन. नंतर मीही वरण घेतले. गवत काढायचं चक्र आहे ना पुढचं, ते एनी टाईम वाकडंच होतंय. हे सरळवालं खाली आहे आणि जे लावलंय मशीनला त्याचे दातेच वरती होत आहेत. मला आली चहाची तळप म्हणून मी चहा पिते. इकडे भाऊजी गवत काढतायत आणि गवताचा धुरळा नुसता उडतोय म्हणून मी चेहरा पूर्ण झाकून घेतला आहे. समोरच्या माणसं पण झाकून घेत आहे, कारण गवताच्या खाली जे माती आहे ती उडते सगळीकडे. इकडे मला खूप मोठी आवड असते. काही नवीन असलं की मी ती शिकायला पुढे पुढेच असते. तशा प्रकारे भाऊजींची मशीन मीही घेऊन बघितली की किती जड आहे किंवा काय. पण ही मशीन भाऊजींच्या मापाची होती म्हणून ती अगोदर झेपत नव्हती आणि नंतर त्यांनी माझ्या मापाची केली, ती कमीच करून टाकली. आता मलाच कळत नाही नक्की कशी चालवायची असते, कारण इकडे तिकडे पण काय होणार, शिकल्याशिवाय जमणार नाही. तशा प्रकारे मीही करून बघते. तर हेच माझं काम चालू आहे. हे सगळं झाल्यावर आम्ही निघालो घरी. घरी आल्यावरती पहिला चेहरा असा बघून झाला आहे की काय हे. जवळच बसले की पाणी एकदाची तापू दे आणि माझी आंघोळ होऊ दे. आता काय मी डोकं वगैरे धुवत नाही आहे, आता फक्त आंघोळच करते, कारण उद्या परत मला वरंडी आणायच्या आहेत. ज्या वरंडी बांधल्या आहेत त्या आणायच्याच होत्या.